श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 29 नरांतकाचा वध. ओम श्रीराम. श्रीरामांनी कुंभकर्णाचा वध केला हे ऐकून रावण महादुःखात पडला आहे. तेव्हा रावणाचा पुत्र त्रिशिरा तिथे येतो व रावणाचे सांत्वन करतो. मग रावणाचे 4 पुत्र नरांतक, देवांतक, त्रिशिरा व अतिकाय हे युद्ध करण्याकरिता रणांगणावर येतात. त्या 4 पुत्रांच्या संरक्षणासाठी रावण आपले 2 प्रधान महापार्श्व व महोदर यांना पाठवतो. मग त्या रणभूमीवर अंगद आणि नरांतकाचे तुंबळ युद्ध होते व त्या युद्धातच नरांतकाचा मृत्यू होतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या युद्धभूमीवर त्या आत्मस्वरूप सद्गुरूंनी म्हणजेच श्रीरामांनी प्रचंड अशा त्या हव्यासाचा म्हणजेच कुंभकर्णाचा त्याच्या अधाशीपणासह विनाश केलेला पाहून तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण शोकमग्न होतो. तेव्हा तिथे या अशुद्ध अहंकाराचाच अंश असलेला त्रि म्हणजेच हे त्रि म्हणजे अशुद्ध असलेले त्रिगुण, त्रयावस्था, त्रिपुटी वगैरे हा त्रि तिथे येतो व त्या अशुद्ध अहंकारास शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मग तो अशुद्ध अहंकार त्याचेच अंश असलेल्या 4 वामशक्तींना त्या अंतरंगातील युद्धभूमीवर पाठवतो. ते 4 म्हणजे नरत्वाचा अंत करणारा म्हणजे नरांतक, देवत्वाचा अंत करणारा म्हणजे देवांतक व त्रि म्हणजे त्रिगुण, त्रय अवस्था, त्रिपुटी, त्रयमध्ये येणारे सर्व म्हणजेच त्रिशिरा आणि प्रचंड वामशक्तिमय देह म्हणजेच अतिकाय व या 4ही वामशक्तींच्या रक्षणाकरिता आपल्या 2 राज्यघटकांना म्हणजेच प्रधानांना त्यांच्यासोबत पाठवतो. मग त्या युद्धभूमीवर नरत्वाचा अंत करणारा व सत्कर्म म्हणजेच अंगद यांचे प्रचंड युद्ध सुरू होते व त्या युद्धातच त्या नरत्वाचा अंत करणाऱ्याचा विनाश होतो. आता आपण या अध्यायाचं सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये श्रीरामांनी कुंभकर्णाचा वध केला ही बातमी जेव्हा रावणाला समजते तेव्हा रावण महादुःखात पडतो. आता काय करायचं हा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहतो. तेवढ्यात तिथे रावणाचा मुलगा त्रिशिरा तिथे येतो व रावणाचे सांत्वन करतो. त्यानंतर रावण मग रावणाचे 4 पुत्र नरांतक, देवांतक, त्रिशिरा आणि अतिकाय यांना युद्धभूमीवर पाठवण्याचा निर्णय घेतो आणि त्यांच्या रक्षणाकरिता त्याचे 2 प्रधान
महापार्श्व आणि महोदर यांना पाठवतो. हे सगळेजण युद्धभूमीवर आल्यानंतर तिथे युद्धभूमीवर अंगदाचं आणि त्या नरांतकाचं तुंबळ असं युद्ध सुरू होतं आणि त्या युद्धातच तो नरांतक अंगदाकडून मारला जातो. ही झाली कथा. ही साधकाच्या दृष्टीने कशी, साधकाच्या अंतरंगातील या युद्धभूमीवर हे युद्ध सतत चालू असतंय. साधकाचं अंतरंगात हे युद्ध सतत चालू असतं आत्मसाक्षात्कारापर्यंत. तर त्या युद्धभूमीवर त्या साधकाच्या आत्मस्वरूप सद्गुरूंनी अंतरंगामध्येच जो हव्यास होता, ज्या हव्यासाने साधकाच्या आध्यात्मिक जीवनात हैदोस घातलेला होता, त्या हव्यासाचा विनाश करतात. आणि हे जेव्हा अशुद्ध अहंकाराला संवेदित होतं तेव्हा त्याला अतिशय दुःख होतं. आणि आता काय करावं या चिंतेत असतानाच तिथे त्या अशुद्ध अहंकाराचाच अंश असलेली एक वामशक्ती त्या अशुद्ध अहंकाराला स्थिरता देण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर मग तो अशुद्ध अहंकार त्याचेच 4 अंश, ते म्हणजे नरत्वाचा अंत करणारा, देवत्वाचा अंत करणारा, त्रि आणि वामशक्तिमय महास्थूलदेह यांना पाठवण्याची योजना करतो. हे जेव्हा सगळे युद्धभूमीवर येतात, आता इथे देवत्वाचा अंत करणारा म्हणजे काय, साधकाच्या दृष्टीने कोण आहे, किंवा नरत्वाचा अंत करणारा, साधकाच्या ठिकाणी नरत्व आहे. म्हणूनच साधक साधना करून पुरुषार्थ करून नराचा नारायण बनू शकतो. पशुका होत पन्हैया, नर का कछु नहीं होत. अरे नर करनी करे, तो नर का नारायण होत. हे नरत्व साधकाच्या आतमध्ये असते, परंतु या नरत्वाचाही विनाश करणाऱ्या घातक वामशक्ती या अशुद्ध अहंकाराकडे असतात. पहा, आपण पुरुषार्थ करतो का? आपण पुरुषार्थ कशाला समजतो? भौतिक जीवनात ज्या गोष्टी आपण सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, पैसा, ऐश्वर्य, मोठेपणा ह्या गोष्टी मिळवणे म्हणजे पुरुषार्थ नाही. याही पुरुषार्थात बसतात, परंतु या भौतिक पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ अखंडपणे टिकत नाही. खरा पुरुषार्थ ईश्वर प्राप्ती आणि म्हणजेच नराचा नारायण करणे. आणि साधकाच्या आतमध्ये हे नरत्व असतं, पण या नरत्वाचा विनाश अशुद्ध अहंकार करत असतो, त्याच्या वामशक्ती करत असतं. त्यातलाच हा एक अंश म्हणजे नरत्वाचा अंत करणारा. दुसरा भाग देवत्वाचा अंत करणारा. आता युद्धभूमीवर होते, साधकाच्या अंतरंगामध्ये देवत्व नसतं का? देवत्व असतं ना. साधकाच्या अंतरंगामध्ये या ज्या आता ही शुद्ध बुद्धी म्हणजे देवत्व, शुद्ध प्राण देवत्व, शुद्ध मन देवत्व, सत्कर्म देवत्व, सुविचार देवत्व, शुद्ध सत्वगुण देवत्व, विवेक देवत्व, हे सगळं अशुद्ध अहंकाराचं जेव्हा शुद्धीकरण होतं, तो जेव्हा शुद्ध होतो, शुद्ध अहंकार होतो, मी ईश्वर आहे, मी विश्वात्मा आहे, हे जेव्हा त्या अशुद्ध अहंकाराचं रूप होतं ते म्हणजे देवत्वच आहे. तर असं हे सगळं देवत्व साधकाच्या अंतरंगामध्ये असतं. मात्र त्या देवत्वाचाही अंत करण्यासाठी साधकाच्या अंतरंगातील हा अशुद्ध अहंकार त्याचेच अंश असलेल्या देवत्वाचा अंत करणाऱ्या वामशक्तींना तो आता युद्धभूमीवर पाठवते. तिसरा त्रि. त्रि म्हणजे त्रिपुटी, त्रि म्हणजे त्रिगुण, त्रि म्हणजे 3 अवस्था, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्रिमध्ये जे सगळं येतं ना ते सगळं म्हणजे त्रि. आणि हे त्रि साधकाला आत्म्यापर्यंत, ईश्वरापर्यंत जाऊ देत नाही. साधकाच्या या 3 अवस्था म्हणजे जागृतीत साधक अखंड कुठल्या तरी कर्मात असतो, स्वप्नात वेगळ्याच गोष्टी जातो, सुषुप्तीत म्हणजे या 3ही अवस्थेत तो आत्म्याशी किंवा ईश्वराशी जोडलेला नसतो.
अखंडपणे जोडलेला नसतो, किंवा त्रिपुटी म्हणजे त्याला हे भान असतं ना, मी करता आहे, कर्म मीच आणि करविता मीच, किंवा ज्ञान, दृश्य, द्रष्टा, दर्शन हे मीच, म्हणजे या मीच्या पलीकडे गेल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. ही म्हणजेच या त्रीमध्ये सगळं आलं. त्रिपुटी, त्रयावस्था, त्रिगुण, सत्व, रज, तम तर जाऊ देत नाही, रजही जाऊ देत नाही, सत्वाने सुद्धा जाता येत नाही, पण सत्व त्या पलीकडे जाण्याची तयारी करतो. आणि जेव्हा साधक शुद्ध सत्वात शिरतो तेव्हा त्याला आत्म्याचा साक्षात्कार होतो, ईश्वराची प्राप्ती होते. म्हणजेच ही साधकाला पलीकडे जाऊन देत नाही. ते हे त्रिरूपी जो अंश आहे तो अशुद्ध अहंकाराचा आहे, तो आता युद्धभूमीवर आलेला आहे. चौथा महाकाय. महाकाय म्हणजे वामशक्तिमय स्थूल देह. आता बघा, हा आपला देह आपल्याला वाटतं की हा खूप छान देह आहे, सुंदर दिसतो, भरभक्कम आहे, शक्तिवान आहे, बलवान आहे, पण हा संपूर्णपणे वामशक्तिमय असतो. कारण हा देह आपल्याला ईश्वराकडे जाऊ देत नाही. देह सतत कर्म, त्याच्या मागण्या, वासना, विकार, लोभ, मोह, सत्ता, संपत्ती या सगळ्याच्या मागे हा देह लागलेला असतो. आणि हा देह तर मात्र आपल्याला स्वतःला पण बलवानच समजतो ना. तर असा हा देह, असे हे 4 अंश या त्या अशुद्ध अहंकाराचे आता युद्धभूमीवर उपस्थित झालेले आहेत. आता त्यामध्ये त्या नरत्वाचा अंत करणाऱ्याचा आणि सत्कर्माचं युद्ध सुरू होतं. आता बघा, आपण अगोदरच पाहिलं की आपल्या अंतरंगामध्ये नरत्व आहे. नरत्व असल्यामुळेच आपण पुरुषार्थ करून नराचा नारायण बनवू शकतो. परंतु या नरत्वाचा विनाश करण्यासाठी हा अंश तिथे उपस्थित झालेला आहे. मग याच्यावर मात कोण करणार? तर आपल्या अंतरंगातील सत्कर्म. कथेमध्ये या नरत्वाचा अंत करतो अंगद. आपण अंगदाला सत्कर्म म्हटले. साधकाच्या दृष्टीने या नरत्वाचा नाश करण्यासाठी जो आलेला वामशक्तिमय अंश जो अशुद्ध अहंकाराने पाठवला आहे, त्याचा विनाश कोण करू शकेल? तर सत्कर्मच. आणि सत्कर्म म्हणजे काय हे आपण पाठीमागं खूप वेळा पाहिले. सत्कर्म म्हणजे सतत ईश्वरीय अनुसंधानात जीवन जगणे, अखंड ईश्वराच्या नामस्मरणात जीवन जगणे, अखंड आत्म्याशी ईश्वराशी जोडलेले राहणे म्हणजे सत्कर्म. सत्कर्माची दुसरी व्याख्या स्वामी विद्यानंद करतात की स्मरणते पुण्य, विस्मरणते पाप. आणि हे शुद्ध पुण्य, स्मरणाचं जे शुद्ध पुण्य आहे त्यालाच सत्कर्म म्हटलं आहे. आणि हे असं सत्कर्मच या नरत्वाचा नाश करणाऱ्या आलेल्या शक्तीचा विनाश करू शकतं. म्हणून सत्कर्म तिथं आहे. आणि सत्कर्माने त्या नरत्वाचा विनाश करणाऱ्या शक्तीचा विनाश केलेला आहे. नाही केला तर साधकाची प्रगती पुढे प्रवासच करू शकत नाही, साधकाचा आत्मप्रवास पुढे जाऊ शकत नाही. मात्र सत्कर्म हे 100% करतं. जसं कथेमध्ये अंगदाने त्या नरत्वाचा नाश केलाय, तसंच साधकाच्या दृष्टीने साधकाच्या अंतरंगामध्ये त्या नरत्वाचा नाश करण्यासाठी आलेल्या त्या वामशक्तीचा विनाश हे सत्कर्म करतं. आणि हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पण.